हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग श्रावण सोमवार सुरू आहे आणि सगळ्यांचे उपवासही चालू आहे। चला तर मग तोच साबुदाणा खाऊन आपल्याला बोर झालाय ना। चला नवीन काहीतरी ट्राय करूया। आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा सँडविच। आपण बघू शकता या ठिकाणी एक बाउल घेतलाय। यात मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। यात साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। थोडे शेंगदाणे भाजून आणि बारीक करून घेतलेले आहे। चला तर आपण आधी जो शिजवलेला बटाटा आहे ना त्याला खिसून घेऊया। या ठिकाणी आपण बघू शकता आपला खिसलेला बटाटा रेडी आहे। यात काही साहित्य आपल्याला मिक्स करायचे। चला तर फ्रेंड आपण आता यात टाकूया साबुदाणा। आपल्याला हवा तितकाच टाकायचा आहे। नंतर टाकायचं आपण भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट। नंतर टाकायचं आहे लाल तिखट। नंतर टाकायचं आहे मीठ। हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला टाकायचं आहे आता यात जिरं, कच्चंच टाकायचं आहे वरतून। उपवासाचं असल्यामुळे त्यात आपण जास्त काही टाकू नाही शकत, उपवासाला चालत नाही। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता कुठल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता याला 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवायचे। चला तर फ्रेंड आपण सँडविच म्हटलं म्हणजे त्यासोबत काहीतरी चटणी वगैरे सॉस वगैरे हवाच। तर आपल्याला उपवासाची चटणी करायची। त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, त्यात 4 ते 5 मिरच्या भाजून घेतल्या आणि त्यात फक्त मी मीठ टाकणार आहे, दुसरं काहीच टाकणार नाही आहे, कारण ती आपली उपवासाची चटणी आहे। थोडंसं मीठ मी त्यात आता टाकलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता काकडीचे स्लाइस मी या ठिकाणी करून घेतलेले आहे। हे आपल्याला त्या सँडविचमध्ये टाकायचे आहे। मी फक्त काकडीच टाकत आहे, दुसरं काही उपवासाला जास्त चालत नसतं, त्यामुळे मी काकडी घेतलेली आहे।
चला तर मग करूया। चला तर फ्रेंड, या ठिकाणी आपल्याला आपण जी चटणी बारीक करून घेतली मिक्सरला, त्याला आपल्याला तडका लावायचा आहे। यात मी तेल टाकलेलं आहे छोट्या कढईमध्ये। आता जिरं टाकलं, आता ही चटणी टाकूया यात। बघा, छान तडका आपला रेडी आहे। मी सँडविच मेकर घेतलेला आहे, बघू शकता आपण। आता आपण याला ऑइल लावणार आहोत। हे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते। छान ऑइलने ग्रीस करून घ्यायचंय दोन्ही साइड। आता या साइडने करून घ्यायचंय। जास्त ऑइल लावायचं नाहीये। आता हे ग्रीस झालेलं आहे, तर गॅस ऑन करायचा आहे। तर आपण जो साबुदाणा आणि ते आलू मिक्स केले होते ना, हे बघू शकता आपण। हे मिश्रण घ्यायचंय, एक गोळा घ्यायचा आहे। हे बघा, हा गोळा हाताने असं स्टफिंग या ठिकाणी करायचं आहे आपल्याला। तुम्हाला दिसत असेल, असं पूर्ण हे भरून द्यायचंय। त्यानंतर आपल्याला यात टाकायची काकडी, कारण हे सँडविच आहे ना, त्यामुळे। परत एक गोळा घ्यायचा आहे, त्यावर टाकायचा आहे। हे पूर्ण असं झाकून द्यायचंय, जेणेकरून काकडी दिसणार नाही। असं दाबायचंय छान, आणि हे बंद करून घ्यायचं। याला परत उलट्या साईडने ठेवून द्यायचंय, अगदी बारीक गॅसवरती करायचंय। चला तर फ्रेंड, आपण बघू शकता या ठिकाणी बघा, आपलं सँडविच रेडी आहे। मी तुम्हाला आता हे काढून दाखवणार आहे, किती छान झालेलं आहे। चला तर फ्रेंड, आपले गरमागरम उपवासाचे सँडविच रेडी आहे। यासोबत मी उपवासाची चटणी केली आहे, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। चला तर मग या पटकन खायला गरमागरम आपले उपवासाचे सँडविच। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा। ओके, बाय बाय।